नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका सरकारी योजनेबद्दल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, तेही 50 लाख रुपयांचा कर्ज घेऊन आणि विशेषतः कोणत्याही हमीदार न देता. होय, हीच ती आहे CMAGP योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही योजना तुमचं आयुष्य बदलू शकते. बस एक संधी हवी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे PMEGP योजनेअंतर्गत माहिती. आज आपण जाणून घेणार आहोत CMEGP या योजनेअंतर्गत. ही योजना काय आहे थोडक्यात? CMEGP म्हणजेच चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, म्हणजे ती महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभागातर्फे राबवली जाते. याचा मुख्य उद्देश म्हणजे बेरोजगार तरुणांना, महिला उद्योजकांना आणि लघु उद्योग सुरू करणाऱ्यांना मदतीचा हात देणं. या योजनेतून तुम्हाला जवळजवळ 50 लाख रुपयांचं कर्जसुद्धा मिळू शकतं आणि त्यावर 25 ते 35% अनुदान म्हणजेच सबसिडीसुद्धा मिळते. या योजनेचे फायदे काय काय आहेत? या योजनेअंतर्गत 50 लाख रुपये कर्जाची सुविधासुद्धा उपलब्ध आहेत. कोणत्याही हमीदार नको आहे, म्हणजे 10 लाखापर्यंत आपल्याला कोणताही हमीदार नाही पाहिजे. कमी व्याजदरावर बँकही कर्ज देते. त्यानंतर 25 ते 35% आपल्याला अनुदान म्हणजेच सबसिडीसुद्धा मिळते. व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योग्य संधी आहे. त्यानंतर महिला, SC, ST, OBC, दिव्यांग यांना विशेष प्राधान्यसुद्धा या योजनेअंतर्गत भेटणार आहे. त्यासाठी काही अटी आहे आणि काही पात्रतासुद्धा आहेत. यासाठी आपल्या अर्जदाराचं वय हे 18पेक्षा अधिक असावं लागतं. नंतर आपलं शिक्षण हे 8वी पास असणं आवश्यक आहे. उमेदवार हा रहिवासी महाराष्ट्राचा असावा. नंतर अर्जदाराकडे कोणताही व्यवसाय सुरू नसावा. म्हणजे आपल्याला ही खूप महत्त्वाची बाब ध्यानात धरायची आहे की आपला कोणताही व्यवसाय हा सुरू नसावा किंवा ऑनलाईन रजिस्टरसुद्धा नसावा. स्वतःचा प्रकल्प पॅन तयार असावा, म्हणजे आपला प्रोजेक्ट रिपोर्ट हा व्यवस्थित अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. नंतर शासकीय अनुदानाची कोणतीही योजना याआधी घेतलेली नसावी. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आपल्याला या पहिले कोणत्याही सरकारी योजनेचा हा लाभ आपल्याला घेतलेला नसावा, म्हणजे तरच आपला अर्ज हा मंजूर होणार आहे. त्यानंतर कर्ज रक्कम आणि अनुदानित तपशील, म्हणजेच आपण जर ग्रामीण भागात राहत असाल तर आपल्याला 50 लाख रुपयांचं कर्ज हे मिळणार आहे आणि आपल्याला अनुदानाची टक्केवारी म्हणजेच सबसिडी ही 35% मिळणार आहे. आपण जर शहरी भागात राहत असाल तर आपल्याला लोन हे 50 लाख रुपयाचं मर्यादा आहे. त्यानंतर आपल्याला सबसिडी ही 25% आहे. SC, ST, OBC आणि महिला आणि दिव्यांग जर असाल तर यांनासुद्धा 50 लाख रुपयाची कर्ज मर्यादा आहे आणि यांच्यासाठी अनुदान हे 35% आहे. उदाहरणार्थ, तुम्ही ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करत आहात आणि तुमचा प्रकल्प खर्च हा 20 लाख आहे, तर त्यातले जवळजवळ तुम्हाला 7 लाख हे सरकारी अनुदान मिळू शकतं. यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. यासाठी मेन म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याकडे आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच TC, किमान 8वी पासची आपली पाहिजे. त्यानंतर आपल्याकडं एक बँक पासबुकसुद्धा पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र. जर आपण SC, ST, OBC मध्ये असाल तर आपल्याला जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट हे जोडावं लागतं. प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा आपल्याला बनवणं खूप गरजेचं आहे. व्यवसायाचं ठिकाण म्हणजेच भाडे करारावर किंवा मिळकत कागदपत्रावर किंवा स्वतःचं जर जमीन असेल तर त्याचाही त्यांना रिपोर्ट हे दाखवावं लागतं. त्यानंतर उद्योजक प्रशिक्षण प्रमाणपत्र जर नसेल तर ते आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे.
प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा व्यवसाय काय आहे आणि त्याची रचना, भांडवल खर्च, नफा तोटा अंदाज आणि व्यवसायाचा धोरणात्मक आराखडा म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये समाविष्ट काही बाबी आहेत, ह्या महत्त्वपूर्ण असणे हे आवश्यक आहेत. व्यवसायाचे नाव, उद्दिष्ट, यंत्रसामुग्री म्हणजेच मशिनरी काय लागणार आहे त्याचा सुद्धा एक उल्लेख असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला खर्चाचा तपशील हा द्यायचा आहे. वर्षभराचा आर्थिक अंदाज म्हणजे आपला किती टर्नओव्हर होऊ शकतो ते एक अंदाजे आपल्याला काढून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला किती मजूर लागणार आहेत म्हणजेच कामगार किती लागणार आहे त्याचीसुद्धा किती गरज आहे ते आपल्याला तिथं हे नमूद करावं लागतं. त्यानंतर व्यवसायाचा SWOT ॲनालिसिस हा करणं खूप गरजेचं आहे. यासाठी अर्ज कसा करायचा हे खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे व्हिडिओ हा लक्ष देऊन लक्षपूर्वक आणि कामाचा असा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला यासाठी अर्ज कसा करायचा आहे ती स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला गव्हर्नमेंटच्या CMEGP.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्यामध्ये न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. सर्व माहिती भरून फॉर्म हा सबमिट करायचा आहे. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट आणि हे आपले डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड हे जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला त्या साईटवर जाऊन अपलोड करायचे आहेत. अर्जाची प्रिंट काढून जिल्हा उद्योग केंद्रात जमा करावी लागते. आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे जिल्हा उद्योग केंद्र आहे, तर ते जिल्हा उद्योग केंद्रात आपला अर्जाची प्रिंट ही जमा करायची आहे. अर्ज तपासणीसाठी हा पाठवला जातो. त्यानंतर मंजुरीनंतर आपल्याला बँकेशी संपर्क साधून ही कर्ज प्रक्रिया सुरू होते. यात बँका काय भूमिका बजावतात आणि कर्ज मंजुरी कशी होते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. बँक तुमचा अर्ज आणि प्रकल्प अहवाल याची पडताळणी करते. त्यानंतर 10 लाखांपर्यंत कोणताही हमीदार नको आहे. 10 लाखांवर अधिक असेल तर कर्जासाठी बँक गहाणखत मागू शकते. एकदा कर्ज मंजूर झाल्यावर तुमचे पैसे तुमच्या व्यवसायाच्या खात्यात हे ट्रान्सफर होतात. अनुदान थेट बँकेद्वारे रोख रकमेतून समायोजित केलं जातं. कोणते व्यवसाय यातून सुरू करता येतील हे थोडक्यात जाणून घेऊया. यामध्ये फूड प्रोसेसिंग हा नंबर 1चा मुद्दा. नंबर 2 दूध प्रक्रिया उद्योग म्हणजेच डेअरी फार्मिंग. त्यानंतर मशिनरी फॅब्रिकेशन्स म्हणजेच वेल्डिंग वर्कशॉप, इंजिनिअरिंग वर्कशॉप अशा पद्धतीचं हे करू शकतो. त्यानंतर गॅरेज, मोबाईल रिपेअरिंग, LED बल्ब बनवणं, बेकरी व्यवसाय, किराणा दुकान, कोल्ड्रिंक युनिट. महिला बचत गटांना याचा खूप फायदा होणार आहे. महिला बचत गटांसाठी खूप गटांनासुद्धा मदत करणार आहेत. यांच्या काही या योजनेचा सक्सेस स्टोरी आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नाशिकच्या किरण देशमुख यांनी CMEGP अंतर्गत 18 लाखांचं कर्ज घेतलं आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग हे सुरू केलं. आज यांचे 12 कामगार आहेत आणि त्यांना मासिक उत्पन्न जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न होत आहे. त्यानंतर आपल्या संभाजीनगरच्या फतिमा शेख यांनी 9 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. यांनी या कर्जातून एक बेकरी व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या गावातील 8 महिलांना या रोजगार देत आहे. काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या थोडक्यात जाणून घेणार आहोत आपण. प्रकल्प अहवाल प्रामाणिकपणे बनवा. तालुका उद्योग अधिकारी किंवा DIC कार्यालयातून मार्गदर्शन घ्या. वेळेवर अर्ज करा, कारण निधी हे मर्यादित आहेत. माहिती अपूर्ण असेल तर अर्ज हा फेटाळला जाऊ शकतो. कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका, कारण हे अर्ज एकदम मोफत आणि फ्री आहे. मित्रांनो, तुमच्याकडे कल्पना आहे, इच्छाशक्ती आहे, पण भांडवल नाही, तर सरकारने दिलेल्या या सुवर्ण संधीचा लाभ करून घ्या. CMEGP योजने ही कर्ज योजना
ती तुमच्या स्वप्नांना उभारी देण्याची एक संधी आहे. आजच www.maha-cmegp.gov.in या वेबसाईटला भेट द्या आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा. तुमचा व्यवसायाचा प्रवास इथूनच सुरू होतो.